आज आम्ही निघालो आहोत रत्नागिरीमधील केळे मजगावात. हे गाव माझ्या आईचं आजवळ आहे. आज बऱ्याच वर्षांनी या गावी निवांत जाणं होत आहे. रत्नागिरीच्या दिशेने जाणारी गाडी जेव्हा माळ रस्त्यावर येते, तुपाचा घोंगावणारा वाऱ्याचा आवाज आल्हाददायक वाटतो. साईज पण केवढी आहे. खेकड्यांसाठी पण तिथे जावं लागेल. खेकड्यांसाठी इकडे नाही, पाणी तुला तिकडे नाही. तिकडे पण सुद्धा असतं ना. आज पाणी आहे म्हणून आज जास्त भरलं इकडे किती हे आयुष सर्व तसे आईस बघ. तुम्ही आईस बघायचे, आईस बघायचे कसे हे बघ बाहेर काढले ते. आणि हे बघ त्याचे एक हात मोठा आणि एक हात छोटा आहे. बघ त्याला त्यांचे हात स्वतः ग्रोथ नाही आहे. आहे बाबू, नाही आहे सर्व खेळ तसे आहेत. नाही हा बघ त्यांनी काढला बघ दिसतोय. हा पण तो छोटा. हा जाऊ दे. पाप लागणार तुला हात येईल दुसरा. मी तोडते तुला. हा मी नाही तोडला, ह्यानी तोडला. कोणी? आर्यने. हा तूच तो. शी बघ भेंडी. गावीला आलेलं तिला मासे कसे विकतात. अरे खाली माती मातीतलं पाणी येतं. समुद्र तिथून जे आले कुठून येत पाणी येतं ना. पाणीच्या हे आपलं आहे पेरू. दोन पिकले पेरू. उसके पर लास्ट फ्राय, लास्ट फ्राय, लास्ट फ्राय. मी ट्राय करू. हा कर. अरे नको इसमें ये. खाली घ्या हे खाली घ्या फक्त. आता खूप भरलंय. थँक्यू. बघू निघतात का. दाखव.
रत्नागिरीतील रस्त्यांवर फिरताना, इथील गावं पाहताना मनाला प्रसन्नता जाणवते. आंबा, काजू, फणस, सुपारी, नारळ या झाडांच्या गर्दीतून पुढे जाताना एकदा तरी मनात असं वाटतं की आपण इथेच राहावं.